ज्यांचा प्रवासातच जाण्या येण्यातच वेळ जातो ते मुंबईकर आनंद कसा साजरा करतात असा टोमणा मारला जातो। प्रवासात 2-2 तास जातात, काय पार्टी आणि कसला जल्लोष। पुण्याची लोक तर मुंबईकरांना टोमणा मारण्याची एकही संधी सोडत नाहीत। मुंबईत काय आयुष्य आहे का? जगायला वेळ आहे का? नाती जपायला फुरसत आहे का? हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे। कल्याणवरून CSMT ला येणारी 9-2 ची ट्रेन, महिलांच्या डब्यात लगबग सुरू झाली। सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस। 9-2च्याच याच ट्रेनमध्ये बसणाऱ्या महिला पटापट आपल्या नेहमीच्या जागी येऊन बसल्या। खिडकीला मस्त कापड लावलं, त्यावर लिहिलं श्रीमंतीचं केळवण। बरोबर, आज मुंबईच्या लोकलमध्ये श्रीमंतीच्या लग्नाचा आनंद साजरा केला गेला। ट्रेन तीच, महिला त्याच, पण आज काहीतरी खास। श्रीमंती ट्रेनमध्ये चढली आणि तिला विंडो सीट दिली। आज तिचं केळवण ना, मग तिला स्पेशल सीट देणारच। विंडो सीटवर बसलेल्या श्रीमंतीला तिच्या लेडीज डब्यातल्या मैत्रिणींनी ओवाळलं, डोक्यावरून हात फिरवला, तिला आवडतो तो गजरा आणला, तिच्या डोक्यात तो गजरा माळला। 3 गोष्टी यात कॉन्स्टंट होत्या: श्रीमंतीचं हसू, तिच्या मैत्रिणींचा गगनात न मावणारा आनंद आणि कल्याण ते CSMTचा स्पीड। ट्रेन एक स्टेशन पार करत होती। महिला श्रीमंतीच्या लग्नाचा आनंद साजरा करत होत्या। आता सांगा, आनंद साजरा करायला काय लागतं? वेळ असतो का तुमच्याकडे? असा प्रश्न विचारला जाणाऱ्या मुंबईच्या महिलांनी दाखवून दिलंय की वेळ नसतो, पण आनंद साजरा करायला वेळ काढावा लागतो। जागा नसली तरी प्रवासात ट्रेनमधली जागा पण आनंद साजरा करायला खूप आहे। हॅपीनेस इज अ स्टेट ऑफ माइंड। आनंद हा तुमच्या ध्यानी मनी असावा। आनंद साजरा करण्याची इच्छा असावी, निखळ मैत्री असावी, इरादा नेक असावा। मग तुम्ही लोकलमध्ये केळवण काय, अगदी काहीही साजरं करू शकता, काहीही। मुंबईकर तर हे करतातच, नाही का? तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुम्ही असा कोणता आनंद अशक्य ठिकाणी साजरा केलाय? लोकलमध्ये तुम्ही असं काय अतरंगी केलंय? आम्हाला कमेंट करून सांगा। आणि हो, श्रीमंतीलाही लग्नाच्या शुभेच्छा द्या। अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।